लग्न म्हटलं की कुंडली आणि गुण जुळतात का हे पाहिलं जातं। पण आता कुंडली सोबतच आणखी एक अडथळा लग्नाळू तरुणांना पार करावा लागणार आहे आणि तो म्हणजे आहे सिबिल स्कोरचा। त्यामुळे लग्नाळू तरुणांची डोकेदुखी आणखीन वाढली आहे। लग्न जुळवताना आता मुलीचे आई वडील मुलाची कुंडली पाहण्यापेक्षा त्याचा सिबिल स्कोरही पाहतायत। सिबिल स्कोर चांगला नसेल तर बँक आपल्याला कर्ज देत नाही हे तर सगळ्यांनाच माहिती आहे। मात्र आता लग्नाला मुलगीही मिळणार नाहीये। विवाह संस्थांकडे मुलीकडचे मुलाच्या सिबिल रिपोर्टची मागणी करतात। त्यामुळे मुलानं कोणत्या बँकेतून किती कर्ज घेतलंय, त्याचे आर्थिक व्यवहार कसे आहेत, बँकेतील व्यवहार कसे आहेत, घेतलेले कर्ज वेळेत भरतोय का, हप्ते कसे फेडले जात आहेत, कर्ज थकीत आहे का, याची सगळी माहिती त्यातून समोर येते। मुलाची सगळी आर्थिक कुंडलीच यातून समोर येते। तर हा सिबिल स्कोर म्हणजे नेमकं काय आहे जाणून घेऊयात। सिबिल म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो लिमिटेड। याद्वारे प्रत्येक व्यक्तीच्या क्रेडिट किंवा सिबिल स्कोरची नोंद ठेवली जाते। हा स्कोर जितका जास्त तेवढी कर्ज मिळवण्याची सहजता अधिक असं याचं वर्णन करता येईल। आतापर्यंत किती कर्ज घेतलंय, बँकेला ते परत केलं आहे का, याची सविस्तर माहिती या सिबिल रिपोर्ट मधून मिळते। तुमचा सिबिल स्कोर चांगला असल्यास तुम्हाला कर्ज मिळायला सोपं जातं। पण तुमचा सिबिल स्कोर जर चांगला नसेल तर कोणत्याही प्रकारचं कर्ज घेण्यात तुम्हाला अडचणी येऊ शकतात। अशा व्यक्तींशी तुमचं लग्न झालं तर भविष्यात तुम्हाला घर किंवा कार अथवा इतर कोणत्याही गोष्टींसाठी कर्ज घ्यायची गरज असल्यास अडचण निर्माण होऊ शकते। त्यामुळे लग्न करण्यापूर्वी एकमेकांच्या सवयी जाणून घेणं गरजेचं आहे। भविष्यासाठी एकत्रितपणे योजना बनवण्यात याचा फायदा होईल। त्यामुळे लग्नासंदर्भात या सिबिल स्कोरच्या अटीबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ कसा वाटलाय हे देखील कळवा। अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनी या YouTube चॅनेलला जरूर सबस्क्राइब करा।